एकनाथ महाराज यांना निळोबारायांनी राजा ही पदवी दिली। ही पदवी सकळ संता माझे राजा ही पदवी संत श्रेष्ठ निळोबारायांनी नात्रा नदी थोडा कोकमेकर रेवन दुसऱ्या चरणात असं सांगतात निळोबाराया संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं जर दर्शन घेतलं पैठणला जाऊ तर जन्म मरणाच्या यादीमधून आपण मुक्त होतो। तिसऱ्या चरणात असं सांगितलं संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी जे भागवत लिहिलेलं आहे ते भागवत जर कोणी वाचलं तर त्याला पुन्हा जन्म आणि मरण नाही। आणि निळोबाराया चौथ्या चरणात सांगतात निळा म्हणे लीन व्हावे, निळा म्हणे लीन व्हावे आणि एकनाथा शरण जावे असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ। विठाला विठाला आज मला सेवा करण्याची आज्ञा ही परंपरेनं चालत आलेला कार्यक्रम। आदरणीय बापू मी वळसे बापू बरोबर माहूरगडला जायचो लहानपणापासून। अगदी म्हणजे पहिल्या दिवशीचं कीर्तन सप्ताहामधलं आदल्या दिवशीचं जागराचं कीर्तन याला काही नियम आणि अटी आहेत। त्या नियमाच्या बाहेर जाऊन कीर्तन करता येत नाही। तरी कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार सर्व गावातील महिला मंडळ भजनी मंडळ जहारी भजनी मंडळ अण्णा असतील सर्व लहान थोर मंडळी आणि विशेष करून आम्ही जे गणपती मंदिरावर वारकरी शिक्षण संस्था जी चालू केली त्या संस्थेचे सर्व विद्यार्थी त्याचे चालक आदरणीय मृदंगवादक उत्कृष्ट मृदंगवादक सिद्धेश्वरजी महाराज मुळे त्यांना 7 शिष्य अभिषेक करत आहे। तरी आम्हाला प्राकृत भाषेवरून संस्कृतकडे वळवणारे आमचे दामोदेव संस्कृत आम्हाला काही सुद्धा येत नव्हतं परंतु आज सर्व हरिभजनी हे ढवळलेले जग आग कळे काळाचं या न्यायाप्रमाणे आदरणीय दामोदर देव यांनी आम्हाला संस्कृत सर्वांना शिकवली। केज मध्ये तुम्हाला अतिशुक्ती सांगत नाही। आम्ही गीतेचा पाठ घ्यायचा ठरवला तर सहज हो मस्तक माझा पाया मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या। आज भगवान श्री दत्तात्रेय यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसाची कथा आपल्याला श्रवण करायची आहे। कारण कथा जशी साधू संतांनी लिहून ठेवली त्याचप्रमाणे इथं सांगण्याचा प्रयत्न करू। कारण व्यर्थ गप्पा या गादीवरून चालत नाही। तर भगवान दत्तात्रेय जन्म कसा झाला यावर थोडं आपण चिंतन करू आणि चिंतन करून दत्तात्रेयाचा जन्म झाल्याच्या बाद नंतर फुलं उधळून आपण आपल्या अभंगाकडे येऊ। विठाला हो
भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला यावर आपल्याला चिंतन मांडायचं आहे. भगवान दत्तात्रेय यांचा जन्म अनसयाच्या प्रयत्नानं झाला आणि हे कथन भगवान श्री शंकर पार्वती मातेला सांगतात. कसं सांगतात? हे पार्वती, माझ्या दृष्टीनं या पृथ्वीत म्हणजे मृत्यू लोकामध्ये साहेब थोडं गुळ आणा ना. अहो साहेब, कीर्तनच याचा नेम असा आहे की तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळे कीर्तनकाराचा दबाव टाळकरीवर नसू नये, बिलकुल नाही. मोकळं वातावरण असावं. मला एक सांगायचं विसरलं, देवाने जो राग गायला आता, हा राग नरसिंह मेहता गायचे आणि नरसिंह मेहता हा राग गायचे आणि राग ज्या वेळेस नरसिंह मेहता गायचे, नरसिंह मेहताचं गाव जुनागड. भाऊ तुम्ही गेला असाल गिरनार पर्वत, जुनागड नरसिंह मेहताचं गाव. आणि ज्या वेळेस नरसिंह मेहतानी हा राग गायला, केदार राग होता बरोबर तेव्हा, गिरनार पर्वत त्याच्या पायथ्याला जुनागड आहे. ते जुनागड नरसिंह मेहताचं गाव आहे. आणि त्यांनी आम्हाला तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की हा राग ज्या वेळेस नरसिंह मेहता गायचे त्यावेळेस भगवंत स्वर्गाहून इथं यायचे मृत्यू लोकामध्ये. असे 21 वेळा भगवंत स्वर्गाहून इथं आलेले. देवाने जो राग गायला केदार राग, त्या केदार राग विठाला विठाला